मित्रांनो, खरं सांगा की तुम्हाला ना माहीत आहे का हो की बायकांना ना नेमकं कसे पुरुष बायकांना आवडतात. म्हणजे आपल्याला ना कधी कधी असा प्रश्न पडतो की च्या माईला बायकांना ना नेमके कसे पुरुष बायकांना आवडतात. तर मित्रांनो, त्याबद्दल ना आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तरपणे सर्व सांगणार आहे. बेसिकली मित्रांनो, आज ना ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे ना 5 प्रकारचे पुरुष मी तुम्हाला सांगणार आहे, जे 5 प्रकारचे पुरुष ना बायकांना खूप जास्त त्यांना आवडतात. आणि मित्रांनो, अशा पुरुषांना ना बायका स्वतः पटवण्याचा प्रयत्न बायका करतात. मित्रांनो, आता तुम्हाला वाटलं असेल की भावा तू बोलशील की म्हणजे असे पुरुष ज्या पुरुषांकडे ना खूप जास्त पैसा असतो, जे पुरुष ना खूप जास्त श्रीमंत असतात. सो मित्रांनो, मी इथे ना पैशाबद्दल एक सुद्धा गोष्ट मी बोलणार नाही आहे. म्हणजे मित्रांनो, मी तुम्हाला ना अशा पुरुषांबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे ज्यांच्याकडे ना भले पैसा नसला तरी पण ते पुरुष ना बायकांना आवडतात. मित्रांनो, तर मित्रांनो, त्यामुळे ना हा व्हिडिओ बाकी व्हिडिओ सारखा अजिबात नाही आहे. तर मित्रांनो, त्यामुळे ना हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. कारण मित्रांनो, असा व्हिडिओ ना फक्त आणि फक्त तुम्हाला आपल्याच चॅनलवरती तुम्हाला बघायला भेटेल. तर मित्रांनो, चला सुरुवात करूया आजच्या या धमाकेदार व्हिडिओला. तर मित्रांनो बघा, त्या 5 पैकी ना जो पहिला पुरुष आहे, तर तो पहिला पुरुष ना असा आहे मित्रांनो की मित्रांनो, असा पुरुष जो पुरुष ना तिला समजून घेतो. काय बोललो मी? असा पुरुष जो पुरुष ना तिला समजून घेतो. आता बघा मित्रांनो, बायकांना ना असंच वाटतं की म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये ना असा कोणीतरी पुरुष मला हवा आहे, जो मला ना प्रत्येक गोष्टीमध्ये जो मला समजून घेईल. म्हणजे त्या पुरुषाला ना माझी मतं, माझी भावना आणि माझं मन ना त्याला म्हणजे पूर्णपणे समजेल. म्हणजे तो पुरुष ना बाकी लोकांसारखा मला कधी जज करणार नाही, तो मला ना समजून घेईल. तर मित्रांनो, असा जर पुरुष ना एखाद्या बाईच्या आयुष्यामध्ये जर तो आला ना, जो पुरुष तिला प्रत्येक गोष्टीमध्ये तिला समजून घेतो, तिच्या भावना, तिची मतं, तिचं मन तो पूर्णपणे समजतो, तर मित्रांनो, असा पुरुष ना म्हणजे त्या बाईला म्हणजे खूप जास्त आवडतो. म्हणजे त्या पुरुषाकडे ना भले पैसा असो किंवा नसो, पण जर तो पुरुष ना त्या बाईला समजून घेत असेल, तर मित्रांनो, असा पुरुष ना जो तिला समजून घेतो, तर मित्रांनो, असा पुरुष ना त्या बाईला खूप जास्त आवडतो. तर मित्रांनो, हा ना पहिला पुरुष आहे. आता त्याच्यानंतर जो दुसरा पुरुष आहे, तर तो दुसरा पुरुष ना असा आहे मित्रांनो की मित्रांनो, तिला ना खूप जास्त महत्त्व देणारा. काय बोललो मी? तिला ना खूप जास्त महत्त्व देणारा. आता बघा मित्रांनो, बायकांना ना अटेन्शनची गरज खूप जास्त असते. म्हणजे मित्रांनो, बायकांना ना असं खूप जास्त वाटतं की म्हणजे मला कोणीतरी ना जास्त म्हणजे असं म्हणजे एक ना जी परी असते ना, परी, सो म्हणजे एखाद्या परीसारखं मला म्हणजे कोणीतरी ट्रीट करावं. म्हणजे की म्हणजे एखाद्या पुरुषाने ना मला खूप जास्त त्याने महत्त्व द्यावं, त्याने मला ना परी समजावं, असं त्या बाईला ना म्हणजे मित्रांनो प्रत्येक बायकांना असं वाटत असतं. आणि जर असा पुरुष ना तिच्या आयुष्यामध्ये जर आला ना, जो तिला खूप जास्त तिला महत्त्व देतो, तिच्या बारीक सारीक गोष्टी म्हणजे तिच्या छोट्या छोट्या गोष्टी तो लक्षात ठेवतो की त्या बाईला ना खायला काय आवडतं, त्या बाईचा बर्थडे हा कधी असतो. म्हणजे मित्रांनो, असं ना जो पुरुष तिला महत्त्व देतो, सो मित्रांनो, असा पुरुष ना तिला खूप जास्त तिला आवडतो. मित्रांनो, म्हणजे मित्रांनो, मग त्या पुरुषाकडे ना पैसा असो किंवा पैसा नसो, त्याने तिला ना घंटा पण काय पण तिला फरक पडत नाही. तिला फक्त हेच वाटतं की हा पुरुष ना मला महत्त्व देतोय, सो हा पुरुष ना मला खूप जास्त आवडतो. असं मित्रांनो बायकांचं गणित असतं. तर मित्रांनो, हा ना दुसरा पुरुष आहे. आता त्याच्यानंतर जो तिसरा पुरुष आहे, तर तो तिसरा पुरुष ना असा आहे मित्रांनो की मित्रांनो, वेळेला ना उपयोगी येणारा. काय बोललो मी? वेळेला ना उपयोगी येणारा किंवा मित्रांनो प्रत्येक प्रॉब्लेममध्ये तिला मदत करणारा.
म्हणजे मित्रांनो, जर एखाद्या बाईच्या आयुष्यामध्ये असा जर एखादा पुरुष तिच्या आयुष्यामध्ये जर असला ना, जो पुरुष तिच्या म्हणजे प्रत्येक वेळेला तो उपयोगी येतो आणि तिच्या प्रत्येक प्रॉब्लेममध्ये तिला तो मदत करतो, म्हणजे जेव्हा जेव्हा ना त्या बाईवर कोणती ना कोणती कठीण वेळ जेव्हा तिच्यावर येते ना, तेव्हा तो वेळेला म्हणजे पटकन म्हणजे तो उपयोगी येतो आणि तो प्रत्येक प्रॉब्लेममध्ये ना, प्रत्येक समस्यामध्ये, प्रत्येक प्रॉब्लेममध्ये तिला तो मदत करतो. तर मित्रांनो, असा पुरुष ना वेळेला उपयोगी येणारा आणि तिच्या प्रत्येक प्रॉब्लेममध्ये तिला मदत करणारा, तिला सपोर्ट करणारा, तिच्या पाठीमागे ना ठामपणे उभा असणारा, तर मित्रांनो असा पुरुष ना प्रत्येक बाईला हा खूप जास्त आवडतो. मग त्या पुरुषाकडे ना पैसा असो किंवा नसो, तो पुरुष ना दिसायला कसा का असेना, पण जर तो पुरुष ना त्या बाईच्या पाठीमागे ठामपणे उभा राहतो, तर मित्रांनो असा पुरुष ना त्या बाईला खूप जास्त आवडतो मित्रांनो. तर मित्रांनो, हा ना तिसरा पुरुष आहे. आता त्याच्यानंतर जो चौथा पुरुष आहे, तर मित्रांनो तो चौथा पुरुष ना असा आहे की तिची ना खूप जास्त काळजी घेणारा. काय बोललो मी? तिची ना खूप जास्त काळजी घेणारा. आता बघा मित्रांनो, प्रत्येक बाईला ना असं वाटतं की माझ्या आयुष्यामध्ये ना असं कोणतरी पाहिजे जी माझी काळजी ना खूप जास्त घेईल. म्हणजे मित्रांनो, बायकांना ना असं वाटतं की म्हणजे माझ्या ना आई वडिलांनंतर म्हणजे माझे जे ना मम्मी पप्पा जे माझे आहेत ना, तर म्हणजे माझ्या मम्मी पप्पांच्या नंतर म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये ना असा कोणतरी पुरुष पाहिजे जो म्हणजे माझी ना खूप जास्त काळजी तो माझी घेईल, तो माझी ना खूप जास्त केअर करेल. तर मित्रांनो, असा जर पुरुष ना एखाद्या बाईच्या आयुष्यामध्ये जर तो आला ना, जो पुरुष तिची खूप जास्त काळजी घेतो, तिची खूप जास्त तो फिकर करतो, तर मित्रांनो असा पुरुष ना त्या बाईला आपणच तो तिला आवडायला लागतो मित्रांनो. मग त्या पुरुषाकडे ना भले पैसा असू दे किंवा नसू दे, तो पुरुष ना दिसायला कसा का असेना, पण जर तो पुरुष ना त्या बाईची फिकर करतो, तिची काळजी घेतो, तर मित्रांनो असा काळजी घेणारा जो पुरुष असतो ना, तर तो पुरुष बायकांना खूप जास्त त्यांना आवडतो मित्रांनो. तर मित्रांनो, हा ना चौथा पुरुष आहे. आता त्याच्यानंतर जो पाचवा पुरुष आहे, तर तो पाचवा पुरुष ना असा आहे मित्रांनो की मित्रांनो इमानदार पुरुष. काय बोललो मी? इमानदार पुरुष. आता बघा मित्रांनो, आजकालच्या दुनियेमध्ये ना बायकांना पण माहीत असतं की आजकालच्या दुनियेमध्ये ना जास्त धोकेबाजी ही जास्त होत असते. तर म्हणजे अशा जमान्यामध्ये ना जर एखाद्या बाईला असा पुरुष तिला जर दिसून आला ना, जो पुरुष इमानदार आहे, जो पुरुष ना लॉयल आहे, जो कधी कोणाला धोका अजिबात देत नाही, जो आपल्या बोलण्यावरून तो कधी पलटत नाही, तर मित्रांनो असा इमानदार पुरुष ना बायकांना खूप जास्त आवडतो. मग त्या पुरुषाकडे पैसा असू दे किंवा नसू दे, तो दिसायला कसा का असेना, जर तो पुरुष ना इमानदार आहे, जर तो पुरुष ना लॉयल आहे, तर मित्रांनो असा इमानदार पुरुष हा बायकांना खूप जास्त त्यांना आवडतो मित्रांनो. तर मित्रांनो, हे 5 प्रकारचे पुरुष ना बायकांना खूप जास्त त्यांना आवडतात आणि ह्या पुरुषांना ना बायका स्वतः पटवण्याचा प्रयत्न बायका स्वतः करतात मित्रांनो. तर मित्रांनो, आशा करतो जे मी तुम्हाला सांगितलं ते सर्व काही तुम्हाला समजलं असेल. तर आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या. लव यू सो मच ऑल ऑफ यू.